नवरात्रामध्ये जी काही अनेक सेवा सांगितलेल्या आहेत त्यापैकी संपूर्ण नवरात्रामध्ये देवीचे पाठ करणं सप्तशतीचे, त्याच्यानंतर अखंड दिवा ठेवणं, घट बसवणं, त्याच्यानंतर रोज देवीची पूजा करणं, माला बंधन करणं, हे सगळे जसे कुलधर्म कुलाचार आहेत तसं या देवी करता नवमीच्या दिवशी होम केला जातो आणि तो सप्तशतीचाच होम केला जातो. आजही अनेक लोक करतात आणि या सप्तशतीच्या होमाच्या वेळेला आपल्या ठिकाणी असलेल्या काम, क्रोध, मद, मोह, मत्सर अशा षड्रिपूंचं उच्चाटन व्हावं आणि याचं एक रूपकात्मक प्रतीक म्हणून त्या वेळेला त्या होमामध्ये कुष्मांड बली द्यायला सांगितलेला आहे. कुष्मांड याचा अर्थ कोहळा, जो आपल्या घराच्या दाराला किंवा दुकानाच्या मध्ये दृष्ट लागू नये म्हणून बांधला जातो. तो कोहळा, त्या कोहळ्यामध्ये मी एका अशा वैद्यांना असा प्रश्न विचारला होता की का हो म्हटलं एवढी सगळी फळं आहेत याच्यामध्ये कोहळ्याचाच बली देवीला का द्यायला सांगितला, भोपळ्याचा का नाही सांगितला, किंवा दुसरा दुधी भोपळा आहे त्याचा का नाही सांगितला. तर ते म्हटले की हे पहा म्हणे, या सगळ्या ज्या भाज्या आहेत या सगळ्या भाज्यांमध्ये या कोहळा पण हे एक भाजीच आहे, फळ भाजी आहे, पण त्या सगळ्या भाज्यांमध्ये जी प्राणशक्ती आहे त्या प्राणशक्तीमध्ये सर्वात जास्ती प्राणशक्ती ही कोहळ्यामध्ये आहे आणि म्हणून कोहळा कारण प्राणबली आहे ना, म्हणून कोहळा बली, कुष्मांड बलिदान असंच म्हटलेलं आहे.